एखादी व्हिडिओ चांगली बनण्यासाठी चांगल्या ऑडिओची सुद्धा गरज असते. म्हणजे जर तुम्ही मोठं ब्लॉग बनवताय तर तुम्हाला एक चांगला ऑडिओ सुद्धा पाहिजे. तुमचा जो आवाज आहे तो क्लिअर गेला पाहिजे, तरच ती व्हिडिओ बघायला थोडी मजा येणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा या नवीन व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ ही मोटो ब्लॉगिंगबद्दल असणार आहे. तर जसं की तुम्ही आता बघताय, एक व्हिडिओ तर चांगली येते आहे, पण त्याचबरोबर माझे ऑडिओसुद्धा क्लिअर आणि नीट ऐकायला येत आहे. तुम्ही तुमचा मोटो व्लॉगिंगचा सेटअप कसा ठेवला पाहिजे, कोणत्या प्रकारचा हेल्मेट घेतला पाहिजे, कोणता माईक घेतला पाहिजे आणि कॅमेरासुद्धा कोणता घेतला पाहिजे, ज्याच्याने तुमचे 2 ते 3 कामं सहज होऊन जातील. तर मी आत्ता आहे 60च्या स्पीडला. तुम्ही बघू शकताय की माझ्या आवाजामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला हवेचा आवाज येणार नाही आहे. माझा आवाज पूर्ण क्लिअर ऐकायला येतोय. हे बघा, आत्तासुद्धा मी 70 ते 80च्या स्पीडला आहे, पण तरी पण आवाज माझा क्लिअर ऐकायला येतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल, आजची व्हिडिओ आपल्या मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपबद्दल असणार आहे. मोटो ब्लॉग बनवताना तुमची व्हिडिओ जितकी चांगली येते त्याचप्रकारे तुमच्या ऑडिओची क्वालिटीसुद्धा चांगली असायला पाहिजे. व्हिडिओ बघताना ऑडिओ जर क्लिअर आली नाही तर व्हिडिओची जी मजा आहे ती 50% मजा तिथेच निघून जाणार आहे. तुम्ही तुमचं मोटो ब्लॉगिंग कसं चांगला करू शकता तर त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. माझ्याकडे कोणता हेल्मेट आहे हे मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे जो हेल्मेट आहे तो स्टड्सचा थंडर हा हेल्मेट आहे आणि हा खूप वर्षांपासून मी वापरतोय. तर बघू शकता इथे वेंट आहेत. तर तुम्ही काय करायचं, मोटो ब्लॉग जेव्हा करता त्यावेळेस हे वेंट आहेत ते तुम्ही क्लोज करायचे आहे. त्याच्यामुळे येणारी जी हवा आहे आतमध्ये पण हेल्मेटच्या हवा येत असते ती बंद होईल. व्हिडिओमध्ये मी ज्या काही वस्तू दाखवणार आहे त्याची सगळ्यांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे, तर तुम्ही नक्की त्या चेक करा. हेल्मेटला लावण्यासाठी मी जो माउंट वापरतोय तो हा माउंट आहे. 2 प्रकारचे कॅमेरा माउंट येतात हेल्मेटसाठी. त्यातला हा एक आहे, दिसत असेल तुम्हाला. तर हा अशा प्रकारे लावायचा आहे, हातून टाकायचा आहे कॅमेरा हेल्मेटच्या आणि नंतर हे कनेक्ट करायचं आहे. पण माझ्याकडे जो सध्या मी वापरतोय तो आहे हा. याची स्पेशालिटी काय, हेल्मेटला हा असा लागतो, इथून हा फ्लिप होतो, म्हणजे बरोबर एक्झॅक्ट फिटिंग होते हेल्मेटला. इथून तुमच्या ज्या स्ट्रिप्स जातात त्या बरोबर हेल्मेटच्या इथून जातात आणि तुम्हाला आतमध्ये जे आहे ते वेल्क्रो दिलेलं आहे. वेल्क्रोमुळे तुम्ही पूर्ण टाईट करू शकता. क्लॅम्पमध्ये काय होतं की थोडं लूज होत जातो जसं जसं तुम्ही बाईक चालवता. वेल्क्रो दिल्यामुळे काय होतं की लूज नाही होत. त्यानंतर ॲक्शन कॅमेरा घेतला त्यावेळेस हे मला माउंट भेटलेले आहेत, तर ते मी इथे लावून कनेक्ट करतो. आता मी तुम्हाला कॅमेरा लावून दाखवतो. तत्पूर्वी मी कॅमेरा कोणता वापरतोय ह्याची तुम्हाला माहिती देतो. माझ्याकडे सध्या जो आहे कॅमेरा तो आहे Insta360 1X2. तर आता ह्याचे सुद्धा 2 व्हर्जन आणखीन निघालेत, X3 आणि X4. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही 8K पर्यंत रेकॉर्डिंग करू शकता आणि ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही 5.7K पर्यंत रेकॉर्डिंग करू शकता, जी तुम्ही 4K मध्ये रेंडर सुद्धा करू शकता. ह्या कॅमेराला इनबिल्ट माईक सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे माईक नसेल तर तुम्ही इनबिल्ट माईक जो आहे त्याचा वापर करू शकता. आणि 4 माईक आहेत, वरच्या साईडला 2 साईडला आणि एक खालच्या बाजूला, असे 4 माईक आहेत दिलेले आहेत. पण काय व्हायचं की तुम्ही जेव्हा स्पीडमध्ये जाता त्यावेळेस हे कॅमेऱ्याचे जे माईक आहेत ते तेवढे वर्क नाही करत, कारण की त्याच्यामध्ये हवेचा आवाज येतो. तर मग तुमचा आवाज येण्यासाठी तुम्हाला काच ओपन करावी लागते आणि काच ओपन केली तर तुमच्या फेसला सुद्धा हवा लागायला सुरुवात होते. बरेच दिवस मी कॅमेरा तसाच वापरला विदाऊट माईक, पण त्यामुळे ऑडिओची क्वालिटी खूप खराब यायची. Insta360 नसेल घ्यायचा तर तुम्ही गोप्रोचा सुद्धा ऑप्शन निवडू शकता. गोप्रोमध्ये सुद्धा गोप्रो हिरो 5, हिरो 6, हिरो 7 त्याच्यानंतर तुम्हाला गोप्रो मिळून जातात. आताची लेटेस्ट सिरीज जी आहे ती नाही घेतली तरी तुम्हाला चालेल. त्याच्यामध्ये सुद्धा वाईड ऑप्शन येतो. Insta360 वापरण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये मला 3 टाईपचे मोड मिळतात. तर ते कशात ते मी तुम्हाला दाखवेन. त्या अगोदर मी तुम्हाला बाकीच्या सगळ्या ज्या वस्तू काय काय वापरतात ते दाखवतो. शोधल्यानंतर मला सापडला एक माईक अडॅप्टर Insta360च्या कॅमेऱ्यासाठी मिळतो. तो आहे हा माईक अडॅप्टर. माईक अडॅप्टर लावल्यानंतर एक लॅव्हलियर माईक घेतला आणि तो मी माझ्या कॅमेऱ्याला कनेक्ट केला. हा स्क्रू जो दिलेला आहे तो आपल्याला वेगळा घ्यावा लागतो, कारण की हा भेटत नाही आहे कुठेच कॅमेरा लावण्यासाठी. तर हा अशा प्रकारे माझा सेटअप रेडी झालेला आहे, दिसतोय. ह्या अडॅप्टरची एक खासियत आहे, तुम्ही माईक इथे कनेक्ट करू शकता आणि खालच्या बाजूला एक पोर्ट दिलेला आहे चार्जिंगसाठी. ह्या अडॅप्टरच्यामुळे मला फायदा काय भेटतो की मी
राईड करत असताना मी माझा कॅमेरा चार्ज सुद्धा करू शकतो आणि माझा ऑडिओ सुद्धा कनेक्ट असतो. तर हा एक फायदा आहे ह्या अडॅप्टरचा. आतल्या बाजूला मी माईक कनेक्ट केलेला आहे आणि त्याची वायर जी आहे ती आतल्या साईडला गुंडाळून घेतलेली आहे आणि ती एका ठिकाणी क्लॅम्प केलेली आहे. हेल्मेट घेताना काळजी घ्यायची की ही जी काच आहे तुमची ती एकदम परफेक्ट फिट बसली पाहिजे. आता कॅमेरा माउंट लावतो त्याच्यानंतर सुद्धा माझ्या हेल्मेटमध्ये हवा येत नाही. दुसरं काय आहे की हेल्मेटला इथे खाली तुमचं चिन पॅकिंग ही असली पाहिजे. आता ह्याची जी आहे ती छोटी आहे पण मी बरेच वर्ष झाले हाच वापरतोय. मग माझ्या हेल्मेटच्या आतमध्ये इतकी हवा येत नाही. आणि हे मी इथे थोडासा कट मारलेला आहे कारण की ही जी वेल्क्रोची जी स्ट्रिप आहे आणि माईक ते मी ह्या इथे कट मारलेल्या ठिकाणावरून मी आतमध्ये टाकलेलं आहे. तर हा अशा प्रकारे सेटअप आहे. या सर्व प्रॉडक्ट्सची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता मी Insta 360 का वापरतो त्याचे कारण आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे मला वाईड व्ह्यू मिळतो मोटो ब्लॉगिंग करायसाठी. 360चा एक ऑप्शन आहे ॲडिशनल. त्याच्यामध्ये काय होतं की मला कॅमेरा हेल्मेटला लावून मला दोन्ही व्ह्यू मिळतात, एक रायडिंग करतानाचा आणि एक माझा स्वतःचा हेल्मेट लावून सुद्धा. असे दोन्ही म्हणजे मला कॅमेरा प्रत्येक वेळेस चेंज करावा लागत नाही. हा याचा फायदा आहे. तर ह्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. ज्यांना मोटो ब्लॉगिंगचा सेटअप बनवायचा आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.